अनेक वर्षापासून जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती जमातीचे नागरिक पोटाची घडगी भरण्यासाठी शासनाचा बिना वापर पडून असलेल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणणाऱ्या शेतकऱ्यांना या शासकीय जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात. 4 हेक्टरपर्यंत वनजमिनी ताब्यात असलेल्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारा सदरीकरणाचे नाव लावावे. या प्रमुख मागणीसाठी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा कार्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे आणि पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नरहरी दादा गवळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जे काही लोक शासकीय जमीन कसत आहेत तरी शासकीय जमिनी कसणाऱ्याच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी आज आमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर चालू केलेलं आहे. आणि आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही 1972 सालापासून ते आजपर्यंत सातत्यानं आमच्या परिवाराची व आमच्या संसाराची उपजीविका भागवत असताना शासनाने अचानकपणे आमच्या जमिनीवरती एक सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे. आणि या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आमच्या ताब्यात वैती असलेल्या उभे पीक असलेली जमीन या ठिकाणी आम्हाला गमावी लागत आहे. आणि ही जर जमीन आमची गेली तर उद्या आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तरी आम्ही सरकारला विनंती करेल की जर शेतकऱ्याच्या हितासाठी आपण सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही भूमिहीन गोरगरिबांसाठी सुद्धा त्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे. Follow Use OTIC News. Thanks for watching.